हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण 9th स्टँडर्डचा जो तुमचा 5th नंबरचा चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ह्या चॅप्टरमधील आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत. तर बघा, ह्या चॅप्टरमधला जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे 5.2, त्याच्यामधली जी लास्टची एक्झाम्पल आहेत, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10, ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा, ह्या चॅप्टरचा आपण फर्स्ट व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरचं पूर्ण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये पूर्ण चॅप्टरच्या नावाच्या अर्थापासून व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, कोइफिशियंट कुणाला म्हणायचं, त्यानंतर ना इक्वेशन कुणाला म्हणायचं, लिनियर कुणाला म्हणायचं, ह्या सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपण क्लिअर केलेल्या आहेत. त्यामुळे जर चॅप्टर हा समजायचा असेल तुम्हाला तर बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत. त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्यानंतरनं त्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये ज्या तुमच्या इक्वेशन सॉल्व्ह करायच्या दोन मेथड आहेत, इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड, त्याच्यामध्ये कोणती मेथड इझी आहे आणि तुम्हाला कोणत्या मेथडनं जायला पाहिजे, इलिमिनेशन मेथडनं जायला पाहिजे का सबस्टिट्यूशन. तसंच एक तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली आहे. त्या ट्रिकमध्ये दोन इक्वेशन सॉल्व्ह करताना काय करायचं ती ट्रिक जर तुम्हाला आली तर तुम्ही कोणतीही दोन इक्वेशन काय करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. त्यामुळे इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो जाऊन नक्कीच चेक करा. त्यानंतरनं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघितला. त्यानंतरचे जे व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 मधील एक्झाम्पल बघितलेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील जी लास्टची दोन एक्झाम्पल आहेत ती बघणार आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, आपण क्वेश्चनला स्टार्ट करूया. काय सांगितलंय बघा क्वेश्चन, डिवाइड अ रोप. तुम्हाला काय सांगितलंय, एक रोप घ्यायला सांगितलाय ऑफ लेंथ 560 सेंटीमीटर. आता बघा, एक रोप म्हणजेच काय, दोरी. त्या दोरीची तुम्हाला लेंथ दिल्या, किती लेंथ दिल्या तर 560. आता बघा, एक आपण मी डायग्राम काढून दाखवतो. समजा ही तुमची काय आहे, एक मिनिट, ही तुमची काय रोप आहे. ह्या रोपची तुम्हाला लेंथ किती दिल्या 560 सेंटीमीटर. म्हणजे बघा 560 सेंटीमीटर ही त्याची काय लेंथ आहे. पुढे प्रश्न काय सांगितलंय बघा, डिवाइड अ रोप ऑफ लेंथ 560 सेंटीमीटर इंटू 2 पार्ट्स. आता बघा, हा जो रोप आहे किंवा ही जी दोरी आहे त्याचं आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. किती पार्ट्स मध्ये डिवायडेशन करायचं आहे तर 2 पार्ट्स मध्ये डिवायडेशन करायचं आहे. पुढे प्रश्न काय सांगितलंय बघा, सच दॅट ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट इज इक्वल टू 1/3 ऑफ द लार्जर पार्ट. म्हणजे तुम्हाला पुढे काय सांगितलंय, हा जो रोप आहे ह्याचं तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे किती भागामध्ये, 2 भागामध्ये, परंतु इक्वल 2 पार्ट करायचे आहेत काय, नाही. कसे करायचे आहेत, एक स्मॉलर पाहिजे आणि दुसरा कोणता पाहिजे, लार्जर पार्ट पाहिजे. बरोबर आहे. असं आपल्याला त्याचं 2 काय करायचे आहेत, पार्ट करायचे आहेत. मग बघा, मी काय केलं, हा एक त्याचा पार्ट केला इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत आपण दुसरा पार्ट केलाय. बरोबर आहे. मग काय क्वेश्चन मध्ये अट सांगितलेत बघा, डिवायडेशन केलं 2 पार्ट्स मध्ये सच दॅट ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट. म्हणजे जी तुमची स्मॉलर पार्टची लेंथ आहे ती ट्वाइस म्हणजे काय, डबल करायची. कुणाची डबल करायची, इज इक्वल टू 1/3 ऑफ लार्जर पार्ट. म्हणजे लार्जर पार्ट आहे त्याच्या 1/3 करायचे असं सांगितले. पुढं देन फाइंड द लेंथ ऑफ लार्जर पार्ट. आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर लार्जर पार्टची लेंथ फाइंड करायची आहे. मग मी प्रत्येक वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सांगितलंय जे तुम्हाला फाइंड करायचं आहे त्याच्यासाठी व्हेरिएबल कन्सिडर करायचं. आता बघा, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, लार्जर पार्टची लेंथ. मग आता बघा, इथून इथपर्यंत आपला लार्जर आहे आणि इथून इथपर्यंत स्मॉलर आहे. मग मी लार्जर पार्टसाठी कन्सिडर केलं एक्स. आता स्मॉलर पार्टला पण काहीतरी कन्सिडर करायला पाहिजे, म्हणून मी स्मॉलर पार्टसाठी काय कन्सिडर केले, वाय कन्सिडर केले. बघा, लार्जर पार्टला कन्सिडर केलं एक्स आणि स्मॉलर पार्टला कन्सिडर काय केले, वाय. आणि आपल्याला त्या पूर्ण रोपची दोरीची लेंथ किती सांगितल्या, 560 सेंटीमीटर. मग आपण काय करतोय, वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये जे तुम्हाला एक्झाम्पल दिले त्या एक्झाम्पल वरून 2 कंडिशन तयार करतोय. म्हणजे कंडिशनची त्या 2 कंडिशन दिलेल्या असतात, त्या 2 कंडिशनची इक्वेशन तयार करतोय आणि ती इक्वेशन आपल्या ट्रिकनुसार आपण काय करतोय, सॉल्व्ह करतोय. म्हणजे आपल्याला लगेच आन्सर मिळून जाते. मग आता बघा, फर्स्ट कंडिशन काय दिल्या बघा, त्या दोरीची लेंथ किती दिल्या 560 सेंटीमीटर. मग तिची टोटल लेंथ दिल्या, इथून इथपर्यंत आपल्याला लेंथ किती दिल्या 560 सेंटीमीटर. मग ही जी टोटल लेंथ आहे ही कुणाकुणाची ऍडिशन असणार आहे, लार्जर पार्टची आणि स्मॉलर पार्टची. म्हणजेच मी लार्जर पार्ट प्लस स्मॉलर पार्ट केल्यानंतर ना मला आन्सर किती मिळते, 560 आन्सर मिळते, कारण ती तुमची टोटल लेंथ आहे. ही झाली तुमची फर्स्ट कंडिशन.
आणि सेकंड कंडिशन काय घ्यायची ते आपण बघूया. फर्स्ट बघा आन्सर लिहूया. काय आन्सर लिहिणार आहे बघा. पहिल्यांदा जे तुम्ही कन्सिडर केले ते लिहूया. लेट द लार्जर पार्ट बी एक्स. लार्जर पार्टला आपण काय कन्सिडर केले एक्स अँड द स्मॉलर पार्ट बी वाय. स्मॉलर पार्टला काय कन्सिडर केले वाय. आता दोन कंडिशन नुसार दोन इक्वेशन तयार करूया. मग बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिल्या कंडिशन नुसार काय सांगितलं फर्स्ट कंडिशन तर दोघांची लेंथ टोटल किती सांगितल्या 560. मग अशी मी इथं लिहिलेलं त्याप्रमाणे दोघांची लेंथ म्हणजे लार्जर पार्टची आणि स्मॉलर पार्टची टोटल लेंथ किती आहे 560. म्हणजे बघा लार्जर पार्टला आपण कन्सिडर केलं एक्स टोटल आहे म्हणून साइन दिलं प्लस आणि स्मॉलर पार्टची लेंथ किती घेतला वाय इज इक्वल टू किती लिहिणार 560. ह्याला इक्वेशन नंबर दिलं 1. आता बघा फ्रॉम सेकंड कंडिशन आता सेकंड कंडिशन काय सांगितलंय बघा द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट काय सांगितले बघा पहिल्यांदा ट्वाइस कोणाचं करायचं बघा इंटू 2 पार्ट सच दॅट ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट. म्हणजे जो तुमचा स्मॉलर पार्ट आहे त्याचं तुम्हाला काय करायला सांगितलंय ट्वाइस. ट्वाइस म्हणजे डबल. म्हणजे जर ट्वाइस करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करणार 2 न. कुणाला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे स्मॉलर पार्टला. आता बघा स्मॉलर पार्टला मी काय कन्सिडर केले वाय त्याचं ट्वाइस करायचं आहे म्हणून आपण याला कितीने मल्टिप्लाय करायचं 2 न. पुढे काय सांगितलंय बघा स्मॉलर पार्ट इज इक्वल टू म्हणून बघा मी सिम्बॉल कोणता दिला इज इक्वल टू चा. पुढं 1/3 ऑफ लार्जर पार्ट. मग बघा 1/3 लिहिलं कुणाच्या 1/3 आहे तर लार्जर पार्टच्या. मग लार्जर पार्टला आपण काय कन्सिडर केले एक्स. मग बघा 1/3 ऑफ लार्जर पार्ट म्हणून मी काय लिहिलं एक्स. ही झाली आपली सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन लक्षात आली का बघा परत एकदा सांगतो काय सांगितलंय ट्वाइस करायचं आहे कुणाच्या स्मॉलर पार्टच्या ट्वाइस. मग स्मॉलर पार्टला आपण काय कन्सिडर केले वाय त्याच्या ट्वाइस म्हणजे त्याला कितीने मल्टिप्लाय करणार 2 न. पुढे सिम्बॉल कोणता त्याला सांगितलाय इज इक्वल टू म्हणून मी कोणता सिम्बॉल दिला इज इक्वल टू कुणाच्या इक्वल आहे तर 1/3 ऑफ लार्जर पार्ट म्हणून बघा मी लिहिलं 1/3 ऑफ लार्जर पार्ट. मग लार्जर पार्टला आपण काय कन्सिडर केले एक्स. ते एक्स मी काय केलं ऍज इट इज लिहिलं. आता बघा हे इक्वेशन आपण फर्स्ट काय करूया सॉल्व्ह करूया. मग काय करणार बघा 3 डिव्हिजनला आहे ह्या साईडला आल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लिकेशनला. मग 3 इंटू 2 आन्सर किती येणार आहे 6y आणि इज इक्वल टू 1 इंटू एक्स किती मिळणार आहे तुम्हाला एक्सच मिळणार आहे. आता आपला फॉर्म काय इक्वेशनचा एक्स वाय आणि पुढे कॉन्स्टंटची टर्म. मग बघा हा एक्स मी ऍज इट इज लिहिला हा प्लस 6y त्या साईडला गेला काय होणार आहे मायनस 6y आणि इज इक्वल टू पुढे काय लिहिलंय काय आपल्याला नाही. मग ह्याला इक्वेशन इज इक्वल टू किती लिहिलं 0 आणि ह्याला इक्वेशन नंबर किती देणार 2. म्हणजे बघा फर्स्ट इक्वेशन मिळाले एक्स प्लस वाय इज इक्वल टू 560 आणि दुसरे इक्वेशन दिले एक्स मायनस 6y इज इक्वल टू 0. आता ही दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग तुम्हाला मी काय ट्रिक सांगितलं इक्वेशन सॉल्व्ह करायची तर पहिल्यांदा इक्वेशनचं काय बघायचं कोएफिशियंट बघायचं. जे दोन तुमच्या क्वेश्चन मध्ये व्हेरिएबल असणार आहेत इक्वेशन मध्ये कोणकोणते आहेत एक्स आणि वाय त्या दोन्ही व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय पाहिजे सेम. मग आता बघा इथे एक्स ला कोएफिशियंट नाही म्हणजे किती आहे 1. परत बघा इथं पण एक्स ला कोएफिशियंट नाही म्हणजे किती आहे 1. म्हणजे एक्सचा व्हेरिएबल तुमचा काय झाला सेम. आता वायचा बघा इथं वायला कोएफिशियंट नाही म्हणजे किती असणार आहे 1. इथं बघा वायला कोएफिशियंट किती आहे 6. मग आता बघा इथं 1 आहे इथं 6 आहे इथं 1 आहे इथं 1 आहे कुणाचं व्हेरिएबल सेम आहे सॉरी कोएफिशियंट सेम आहे एक्सचा कोएफिशियंट सेम आहे. मग आता एक्सची काय बघायची साईन बघायची. इथं पण प्लस साईन आहे इथं पण काय आहे प्लस साईन. मग जर साईन सेम असतील तर त्या दोन इक्वेशनची तुम्हाला काय करायचं म्हणून सांगितले सबस्ट्रॅक्शन. जर सेम साईन असतील तर करायची सबस्ट्रॅक्शन आणि जर डिफरंट साईन असतील तर काय करायची ऍडिशन. आता बघा इथं सेम साईन आहेत म्हणून ह्या दोन इक्वेशनची काय करण्याची सबस्ट्रॅक्शन. मग बघा काय लिहिणारा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे मी पहिल्यातनं दुसरं इक्वेशन काय करणार आहे सबस्ट्रॅक्ट. मग बघा फर्स्ट इक्वेशन काय आहे तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 560 सबस्ट्रॅक्शन म्हणून मध्ये साईन देणार मायनस. परत दुसरं इक्वेशन काय बघा एक्स मायनस 6y इज इक्वल टू 0. आता तुम्हाला माहित आहे
सबस्ट्रॅक्शन जेव्हा आपण दोन इक्वेशनची करतोय तेव्हा त्याची साईन काय करायची, चेंज. मग बघा, साईन कोणत्या इक्वेशनची चेंज करायची, दुसऱ्या इक्वेशनची चेंज करायची. म्हणजे काय करायचं, जिथं प्लस आहे तिथं लिहायचं मायनस आणि जिथं मायनस आहे तिथं लिहायचं प्लस. मग आता बघा, हे झालं तुमचं मधलं साईन. एक्सला साईन कोणता आहे, प्लस. प्लसचं करणार मी मायनस. परत बघा, हा -6y मायनस असेल तर काय करायचं, प्लस. परत बघा, हा +0 म्हणजे इथं काय लिहिणार, मायनस. जिथं प्लस आहे तिथं मायनस, मायनस आहे तिथं प्लस. आता इक्वेशन चेक, साईन चेंज चेक करताना कोणती करायची, पहिल्या इक्वेशनची आणि ही लास्टची आपण जी चेंज केल्यात ती चेक करायची. मग बघा, हा +x आणि हा -x, प्लस मायनस मायनस म्हणजे हा व्हेरिएबल तुमचं काय होणार, कॅन्सल. परत बघा, हा प्लस आणि हा प्लस, प्लस 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 6 आणि ह्याला कोएफिशियंट नाही म्हणजे किती असतोय, 1. मग 6 + 1 किती येणार आहे, 7 आणि व्हेरिएबल कोणता आहे, y. परत बघा, प्लस मायनस मायनस 560 - 0 आन्सर किती येणार आहे, 560. आता बघा, मी इक्वेशन सोडवतोय म्हणजे काय करतोय, त्याच्या व्हेरिएबल मधला आन्सर फाइंड करतोय. मग ह्या इक्वेशन मध्ये कोणता व्हेरिएबल आहे, y. मग जर मला y चा आन्सर पाहिजे असेल तर 7 मल्टिप्लिकेशनला आहे, त्या साईडला गेल्यावर काय होणार, डिव्हिजनला जाणार. म्हणजे बघा, 560/7 भागाव्या, 7 × 1 = 7 आणि 7 × 8 = किती येते, 56 येते आणि हा वरती 0. म्हणजेच y चा आन्सर तुम्हाला किती मिळालं, 80. मला काय फाइंड करायचं आहे, लार्जर पार्टची लेंथ. मग लार्जर पार्टला आपण काय कन्सिडर केले, x. x आन्सर मिळाले काय, अजून नाही. मग जर तुम्हाला दोन इक्वेशन मध्ये एका व्हेरिएबलचं आन्सर मिळालं तर दुसऱ्या व्हेरिएबलचं कसं काढायचं, तर ही व्हॅल्यू दोन इक्वेशन आहेत त्यापैकी कोणत्या जर इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला सेकंड व्हेरिएबलचं आन्सर मिळणार आहे. मग बघा, y = 80 पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. काय इक्वेशन 1 आहे, x + y = 560. जिथं y आहे तिथं 80 पुट करूया. x + 80 = 560. मला x आन्सर पाहिजे, हा प्लस आहे, त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस. बघा, 560 - 80 म्हणजेच बघा, x = दोघांचे सबस्ट्रॅक्शन करूया. 560 - 80 बघा, 0 - 0 0, 6 मधून 8 जात नाही म्हणजे 16 मधून 8 गेल्यानंतर किती येणार, 8 आणि हा 4. म्हणजेच तुमचं आन्सर किती येणार आहे, x 480. आता बघा, लेंथला युनिट काय दिलंय, सेंटीमीटर. म्हणजे त्याच्या लार्जर पार्टला देखील युनिट असणार आहे सेंटीमीटर आणि स्मॉलर पार्टला देखील युनिट काय असणार आहे, सेंटीमीटर. म्हणजे आपला x आन्सर किती मिळालाय, 480 सेंटीमीटर. आणि वर्ड प्रॉब्लेम्स आहे पण खाली पूर्ण वाक्यामध्ये लिहायला विसरायचं नाही. काय लिहिणार, आन्सर, द लेंथ ऑफ larger part is equal to 480 सेंटीमीटर. आता बघा, माझा x आन्सर आलाय, y चा आन्सर आलाय. हा क्वेश्चन म्हणजे मी जे x आन्सर काढले आणि y चा आन्सर काढले ते माझं करेक्ट आहे का नाही हे मी प्रश्नावरून कसं ओळखणार, क्वेश्चनवरून मी कसं ओळखणार, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू म्हणजे करेक्ट आहे का, ती एक्झाम्पल वरून तुम्ही कसं ठरवणार आहे याची नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. लक्षात आले हा क्वेश्चन. बघा, आता ह्या प्रॅक्टिस सेट मधला जो लास्टचा क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहे. नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की आन्सर माझं x आणि y चं बरोबर आहे का, हे मी कसं चेक करणार ते. आता बघा, क्वेश्चन नंबर 10 काय सांगितलंय बघा. क्वेश्चन, इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. आता तुम्हाला पहिल्यांदा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे काय माहित पाहिजे. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे काय, स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षा तर सगळ्यांना नक्कीच माहित असेल. तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये काय सांगितले बघा, इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये देअर वेअर 60 क्वेश्चन्स. आता बघा, एक स्पर्धा परीक्षा आहे समजा कशाची पण आहे, त्याच्यामध्ये टोटल क्वेश्चन किती दिले आहेत, तर 60 क्वेश्चन दिलेले आहेत असं सांगितलेलं आहे तुम्हाला प्रश्नामध्ये. पुढे प्रश्न काय दिलाय बघा, द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स. म्हणजेच काय, जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं करेक्ट आलं, तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर काय आलं, करेक्ट, तर करेक्ट आन्सरला तुम्हाला मिळणार आहेत 2 मार्क्स. किती मार्क्स मिळणार आहेत, 2 मार्क्स. पुढे काय सांगितलंय बघा, अँड फॉर इनकरेक्ट. बघा, इनकरेक्ट म्हणजे जर तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकलं, बघा इनकरेक्ट, जर इनकरेक्ट आलं आन्सर 1 मार्क वुड बी सबस्ट्रॅक्टेड. बघा, 1 मार्क तुमचा काय करणार आहेत,
तर सबस्ट्रॅक्ट करणार आहेत असं सांगितलंय प्रश्नात. पुढे बघा, यशवंत हॅड अटेम्प्ट ऑल द क्वेश्चन्स अँड ही गॉट टोटल 90 मार्क्स. बघा, यशवंत नावाचा एक मुलगा आहे आणि त्या मुलग्यानं ऑल क्वेश्चन अटेम्प्ट केलेत, म्हणजे त्यानं 60 क्वेश्चन होते, 60च्या 60 क्वेश्चन त्यानं काय केलेत, सॉल्व्ह केलेत. आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर ना त्याला मार्क्स मिळालेत 90. किती मार्क्स मिळालेत, 90. आणि तुम्हाला प्रश्न काय विचारलाय बघा, देन हाऊ मेनी क्वेश्चन्स ही गॉट रॉंग. तर तुम्हाला प्रश्न काय विचारलाय की त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले असं प्रश्न विचारलाय. बघा, हे जे मार्किंग आहे ह्याला म्हणतोय निगेटिव्ह मार्किंग. आता तुम्ही 10th झाल्यानंतर ना जे तुम्ही फील्डला जाणार आहात, सायन्स असू दे, सायन्स फील्डसाठी, तर तुम्हाला नीटची एक्झाम असेल, जेईची एक्झाम असेल, ह्या एक्झाम द्यायला, किंवा सीईटी असेल, ह्या एक्झाम द्यावे लागतात. त्या एक्झाममध्ये देखील ह्या टाईपचं मार्किंग असते. ह्याला आपण म्हणतोय निगेटिव्ह मार्किंग. कोणतं मार्किंग म्हणतोय, निगेटिव्ह. म्हणजेच काय, आता तुम्ही कसं करू शकताय, जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर येत नसेल तर तुम्ही त्याचा आन्सर मनानं लिहू शकताय, बरोबर आहे. जर चुकलं त्याचं आन्सर तर तुमचं कुठं मार्क मायनस होतात काय, नाही होत. परंतु ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह नीट जेईच्या एक्झाम असतात त्यांना ह्या टाईपचं मार्किंग असते. म्हणजे समजा जर तुम्ही 10 क्वेश्चन सोडवले, 10 क्वेश्चनचं एका समजा क्वेश्चनला मार्क आहे 2, म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळणार, 20. आणि समजा त्यातले जर तुमचे 2 क्वेश्चन चुकले, 2 क्वेश्चन काय झाले, चुकलेत, म्हणजे 2 क्वेश्चनला किती मार्क असणार आहे, 4. मग ते 4 मायनस न करता एक जर चुकला तर किती मार्क सबस्ट्रॅक्ट होतोय, 1. म्हणजे बघा, 2 क्वेश्चन चुकलं तर किती मार्क सबस्ट्रॅक्ट होणार, 2. म्हणजे बघा, 20 मधून 2 मायनस केल्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळणार, 18 मार्क मिळणार. ह्याला म्हणायचं निगेटिव्ह मार्किंग. जरी क्वेश्चन मोठा दिसत असेल आणि तुम्हाला अवघड वाटत असेल तर ह्याचं कॅल्क्युलेशन एकदम इझी आहे. बघा, लक्षात आलं काय, क्वेश्चन जर उत्तर तुमचं करेक्ट आलं तर तुम्हाला 2 मार्क मिळणार, आणि त्यातलं जर प्रश्न चुकला, इनकरेक्ट आलं तर तुमचा 1 मार्क काय होणार, सबस्ट्रॅक्ट होणार त्याच ह्याच्यामधून, मार्कांच्या मधून. कळालं. आता बघा, क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय करतोय, फर्स्ट जे तुम्हाला फाइंड करायचं आहे त्याच्यासाठी व्हेरिएबल कन्सिडर करतोय. काय फाइंड करायचं आहे, देन हाऊ मेनी क्वेश्चन्स ही गॉट रॉंग, म्हणजे त्याने कितीचं प्रश्न चुकीचं सोडवलं हे आपल्याला फाइंड करायचं, म्हणजेच इनकरेक्ट. मग आता काय करूया, इनकरेक्ट क्वेश्चनसाठी एक व्हेरिएबल कन्सिडर करूया आणि करेक्ट क्वेश्चनसाठी एक व्हेरिएबल काय करूया, कन्सिडर करूया. मग बघा, आन्सर मध्ये करेक्ट आन्सर बी एक्स, करेक्ट आन्सरला मी काय कन्सिडर केलंय, एक्स, आणि इनकरेक्ट आन्सर बी वाय. बघा, करेक्ट आन्सरला एक्स कन्सिडर केले आणि इनकरेक्ट आन्सरला वाय कन्सिडर केले. आता बघा, 2 कंडिशननुसार 2 इक्वेशन तयार करूया. फर्स्ट कंडिशन काय सांगितलंय बघा, देअर वेर 60 क्वेश्चन. काय सांगितलंय, 60, म्हणजे टोटल क्वेश्चन किती आहेत, 60. मग 60 क्वेश्चन मध्ये त्यानं जे सोडवल्यात त्याच्यामध्ये चुकीचं पण असणार आहेत आणि बरोबर असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय लिहू शकताय बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय लिहू शकता, असा टोटल क्वेश्चन इज इक्वल टू, बघा त्याने जे टोटल क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये इनकरेक्ट पण असणार आहेत आणि काय असणार आहेत, करेक्ट पण. म्हणजे बघा, करेक्ट आन्सर प्लस इनकरेक्ट आन्सर ह्या दोघांचे सम म्हणजे काय असणार आहे, टोटल क्वेश्चन, बरोबर आहे. जे तुमचे क्वेश्चन आहेत एकूण त्याच्यामध्ये त्याने सोडवलेले बरोबर पण असणार आहेत आणि इनकरेक्ट पण असणार आहे. मग आता बघा, टोटल क्वेश्चन किती सांगितले आहेत, 60. बघा, 60 इज इक्वल टू करेक्ट आन्सरला आपण काय कन्सिडर केलंय, एक्स, प्लस इनकरेक्ट आन्सरला काय कन्सिडर केलं, वाय. म्हणजे फर्स्ट इक्वेशन काय मिळालं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60. त्याला इक्वेशन नंबर देऊया 1. त्यानंतर बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन काय सांगितले बघा, द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स. इथून इथपर्यंत बघा, इथून इथपर्यंत फर्स्ट कंडिशन होती. परत बघा, इथून द करेक्ट आन्सर वुड 2 मार्क्स, म्हणजे जर तुमचा प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला किती मार्क मिळणार, 2. मग करेक्ट आन्सरला आपण काय कन्सिडर केलंय, एक्स. मग त्याला तुम्ही कितीने मार्क मल्टिप्लाय करणार, तुमचं जर बरोबर आलं तर तुम्हाला 2 मार्क मिळणार. मग करेक्ट आन्सरला मी कन्सिडर केलंय एक्स, म्हणून मी त्याला कितीने मल्टिप्लाय करणार, 2 न मल्टिप्लाय करणार, म्हणून मी किती लिहिणार इथं, 2x. परत बघा, अँड फॉर इनकरेक्ट आन्सर 1 मार्क वुड बी सबस्ट्रॅक्टेड. मग आता बघा, हे झालं माझं करेक्टचं. सबस्ट्रॅक्शन सांगितलंय म्हणून मी साइन कोणतं दिलं, सबस्ट्रॅक्ट. काय सबस्ट्रॅक्ट होणार, 1 मार्क सबस्ट्रॅक्ट होणार. कशासाठी,
तर इनकरेक्ट आन्सरसाठी मग इनकरेक्ट आन्सरला आपण काय कन्सिडर केले वाय. किती मार्क सबस्ट्रॅक्ट होणार आहे 1. मग वाय इंटू 1 आपण 1 वाय लिहित नाही पण फक्त किती लिहिणार वाय इज इक्वल टू पुढे बघा काय सांगितलं त्याला किती मार्क पडलेत पुढं. यशवंत हॅड अटेम्प्ट ऑल द क्वेश्चन आणि ही गॉट किती मार्क्स पडलेत त्याला 90 मार्क पडलेत बरोबर आहे. मग आता बघा काय काय मी लिहिलं 2x मायनस वाय म्हणजे त्याचं प्रश्नांची उत्तरं जर बरोबर आली तर 2x त्यानंतर जर चुकली तर 1 मार्क त्याच्यामधून मायनस होणार म्हणून मी किती लिहिलंय मायनस वाय. एक मिनिट थांबा हे रफ करूया. 2x मायनस वाय तर त्याला किती मार्क मिळाले 90 म्हणून मी इज इक्वल टू लिहिणार 90 आणि ह्याला इक्वेशन नंबर किती देणार 2. आता बघा फर्स्ट इक्वेशन मिळाले सेकंड इक्वेशन मिळाले. आता ही दोन इक्वेशन काय करायची सॉल्व. मग काय सांगितलं तुम्हाला कसे सॉल्व करायची. फर्स्ट काय चेक करायचं तुमच्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल असतील त्याचं कोएफिशियंट बघायचं. मग कोणकोणते व्हेरिएबल आहेत बघा एक्स आणि वाय. बघा इथं एक्सचं कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आणि इथं 2 सेम आहेत का कोएफिशियंट नाही. आता वायचं बघूया वायचं इथं कोएफिशियंट दिलेलं नाही म्हणजे 1 असणार आहे आणि इथं पण दिलेलं नाही म्हणजे 1 म्हणजे कोणत्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम असणार आहे वायचा व्हेरिएबल तुमचं सेम. इथं पण 1 आहे इथं पण 1. आता साइन कोणाची बघायची तर ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम असेल किंवा ज्याचा तुम्ही सेम करून घेतलायसा जर सेम नसेल तर त्या व्हेरिएबलची साइन बघायची. बघा इथं प्लस आहे इथं काय आहे मायनस. दोन डिफरंट साइन झाली प्लस आणि मायनस. पण डिफरंट साइन असल्यानंतर तुम्हाला काय ट्रिक सांगितल्या दोन इक्वेशनची काय करायची ऍडिशन करायची. मग बघा ऍडिंग इक्वेशन 1 and 2. मग बघा इक्वेशन 1 काय घेतलंय तर x प्लस वाय इज इक्वल टू 60 प्लस दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 90. आता बघा ऍडिशन करूया 2x आणि हा 1x म्हणजे होणार 3x. हा प्लस वाय मायनस वाय प्लस मायनस मायनस म्हणजे हा कॅन्सल होणार आहे आणि इज इक्वल टू यांची ऍडिशन करूया 6 प्लस 9 ऍडिशन किती येतं बघा 9 आणि 60 15 आणि हा 0. मग आता बघा मला कुणाचं आन्सर पाहिजे एक्सचं. हा 3 मल्टिप्लिकेशनला आहे त्या साईडला गेल्यानंतर डिव्हिजन म्हणजे 150/3 3 1 जा 3 3 5 जा 15 आणि वरती 0 म्हणजे मला एक्सचं आन्सर किती मिळाले 50 मिळाले बरोबर आहे. आता बघा मला काय फाइंड करायचंय करेक्टचं फाइंड करायचंय का रॉंगचं. बघा हाऊ मेनी क्वेश्चन्स ही गॉट रॉंग म्हणजे इनकरेक्टचं फाइंड करायचं. मग इनकरेक्टला मी काय कन्सिडर केलंय वाय. वायचं आन्सर मिळालंय काय अजून नाही. मग एका व्हेरिएबलचा आन्सर मिळाल्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबलचा आपण कसं फाइंड करतोय तर ही व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यात म्हणजे 2 इक्वेशन आहेत फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पैकी कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला सेकंड इक्वेशनचं सेकंड व्हेरिएबलचा आन्सर मिळते. मग आता बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूया एक्स इज इक्वल टू 60 पुट इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 आहे बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60. जिथं एक्स आहे तिथं मी काय पुट करणार आहे 50. मग बघा 50 प्लस वाय इज इक्वल टू 60. मला पाहिजे आन्सर वायचं. हा प्लस 50 आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे मायनस 50. आधी आपण ह्या साईडची व्हॅल्यू लिहितोय 60 आणि हा ह्या साईडला आल्यानंतर काय होणार आहे मायनस म्हणजे वायचं आन्सर किती येणार आहे 60 मायनस 50 10. म्हणजेच काय त्यानं वाय म्हणजेच काय आपलं इनकरेक्ट आन्सर म्हणजे यशवंतनं किती प्रश्न चुकीचे सोडवल्यात तर 10 क्वेश्चन त्यानं काय केल्यात चुकीचे सोडवल्यात. वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळं कम्प्लीट लिहायचं. काय लिहिणार आहे बघा यशवंत हॅड 10 रॉंग क्वेश्चन्स म्हणजे त्यानं 10 क्वेश्चन काय सोडवलेत चुकीचे सोडवलेत. बघा जरी प्रश्न मोठा असेल तर आन्सर जास्त मोठं नाही. हा पूर्ण क्वेश्चन तुमच्या लक्षात आलं काय बघा पूर्ण इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. इथं आपला प्रॅक्टिस सेट काय झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे. ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि कोणत्या जर चॅप्टरचा व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.